नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी हे झालंच कसं या मालिकेत एक कथा सांगत असतो. आजही अशीच एक कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे गेली उलथून जीवानं माझ्या सवतीची सवत. पुन्हा सांगतो, गेली उलथून जीवानं माझ्या सवतीची सवत. कथेला सुरुवात करतो. दुर्गा घरामागच्या न्हाणीत धुण्यात गुंग होती आणि राणी घरात गॅसवर स्वयंपाक करत होती. दोघी आपापली वाटलेली कामं करत होते. एकाएकी राणीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि दुर्गाला कळलं नाही काय झालं म्हणून. तिनं धुणं थांबवलं. ती घरात निघायची जायची तर तेवढ्यात घरातूनच साडी पेटलेली राणी बाहेर आली आणि ती ओरडत 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 मागच्या अंगणात गेली. दुर्गानं काहीही तिच्यासाठी केलं नाही. कल्ला केला नाही, आरडली नाही, ओरडली नाही, कोणाला बोलवायचा प्रयत्न केला नाही. नुसती उभी राहिली पाहत. वास्तविक तिच्याजवळ इतकं पाणी होतं, 2 बाटल्या भरून, 1 टोपलं भरून. ते जरी तिनं फेकलं असतं तिच्या अंगावर तरी ती विझली असती, पण काहीही तिनं केलं नाही. आणि राणी मागच्या अंगणात तिनं 2 चक्रा घातल्या, पण आग तिच्या अंगाला जास्तच लपेटू लागली आणि मग तिच्या अंगाची आग होऊ लागली. आणि मग तिनं शेवटी काय केलं, मागच्या अंगणातल्या आडात सरळ उडी मारली. तरीही दुर्गानं काहीही केलं नाही. तिनं आपलं धुणं धुतलं, वाळू घातलं, भाकर खाल्ली. स्वयंपाक झालेला जेवढा होता तेवढ्याची गॅस विझून ठेवला अर्थात. आणि टोपल्यात पाणी प्यायचा तांब्या भरून घेऊन आणि 1 विळा घेऊन ती सरळ वावरात निघून गेली. आता हे तुम्हाला असं वाटू शकते की हे कसं झालं. दुर्गाच्या समोर जर राणी पेटली तर राणीला वाचवण्यासाठी दुर्गानं काहीच का केलं नाही. तिला कसं मरू दिलं विहिरीत. त्याचं कारण आहे, राणी आणि दुर्गा ह्या एकमेकीच्या सवती. दुर्गा मोठी, राणी नंतर करून आणलेली. त्याची एक कथा. विष्णू हा एकुलता एक मायबापाला, पण मायबापाही नाहीत, बहीण भाऊ नाहीत, एकटाच कोम शिल्लक राहिलेला. आणि दुर्गाच्या बापानं त्याला दुर्गा दिली. थोडासा नात्याचा पदर होता, तेही ठीक आहे. पण झालं काय, लग्न झालं आणि विष्णूला दुर्गाचा इतका लळा लागला, दिवस कळसणू रात कळसणू. एकदा काय झालं, दुर्गाचे आई बाबा तिला भेटायला आले, कारण हात माहेरी पाठवत नव्हता. आणि मुक्कामी राहिले. पहिल्यांदा आले, मुक्कामी राहिले. आता रात्रीच्या वेळी दुर्गानं नवऱ्यासोबत कसं म्हणून मग ती आईसोबत झोपली. बस एवढाच तिचा गुन्हा. पण दुसऱ्या दिवशी पायटच
विष्णूनं तिला झापलं, कारण तो रात्रभर तळमळत होता. ती म्हणे, अहो तुम्हाला कसं कळत नाही, माझी माय आलेली, माझा बाप आलेला, बरं बापाचं जाऊ द्या, बाप तिकडे झोपते, पण माझी माय एकटी कशी झोपल, मी तिच्याजवळ नाही झोपू तर काय करू, ते मला सांगू नको. जर तुझ्याच्यानं अशा गोष्टी होणार नसतील तर याद राख, मी तुझ्या उरावर दुसरी बायको करून आणीन. तिले जरासा तणका झाला, म्हणजे हो आणा जा, कोण देते तुम्हाला ते पाहतोच मी. आणि त्यानं तिचं चॅलेंज स्वीकारलं, तुझे मायबाप आहेत तोपर्यंतच आणून दाखवतो तुले. गेला तानातानात. आणि संध्याकाळी एक कार दारात येऊन उभी राहिली. दुर्गाने येऊन पाहिलं, कोणाची कार. कारमधून पाठीमागच्या भागातून एक नवरदेव उतरला आणि एक नवरी उतरली. दुर्गाच्या लक्षात आलं की नवऱ्यानं त्याचा शब्द खरा केला. आणि मग दुर्गाचा छळच सुरू झाला. दुर्गाच्या नशिबात नवरा तर नव्हताच. ती खटपट करत होती, लटपट करत होती, काही ना काही करण्याचा प्रयत्न करत होती, पण विष्णू आणि राणी मिळून तिचा हा डाव ते पूर्ण होऊ देतच नव्हते. त्याच्यामुळे दुर्गा अधिक दुर्गा होत होती, म्हणजे पेटत होती. मग ती भांडत होती, कचकचा राणीला बोलत होती. आणि एकदा तर इतकं झालं की तिथं जिथं ते झोपत होते दोघंजण, तिथं दुर्गा आधीच जाऊन झोपली. खाल्लं नाही, पिल्लं नाही, काय नाही, काय नाही, झोपली. काय करावं राणीनं? राणीनं त्या खोलीला बाहेरून कडी लावून घेतली आणि नवऱ्यासोबत माडीवर जाऊन झोपली. काय तळपळाट झाला असेल दुर्गाच्या जीवाचा. ती दाराला धक्के रातभर मारत राहिली, पण बाहेरून कडी लावलेली, कसा उघडत दार. पायटं राणी विष्णू खाली आले. राणीनं कडी उघडली. दुर्गा एखाद्या फिसकारलेल्या मांजरीसारखी बाहेर पडली आणि तिनं एक नाही, दोन नाही, राणीच्या अंगावर झेप घेतली. तिच्या झेप घेण्यानं राणीचा तोल गेला. राणी खाली पडली, दुर्गा तिच्या उरावर पडली आणि मग ती राणीला आपल्या दोन्ही हाताने शिव्या देत 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 बुकलून काढू लागली. क्षणभर काय करावं ते विष्णूला कळलंच नाही. काही वेळानं मग भानावर आल्यावर त्यानं दुर्गेला बाजूला केलं. त्यानं सांगितलं की याद राख, तू जिवंत आहेस तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही. बाकीच्या गोष्टी तर फार दूर. जर नांदायचं असेल तर नीट नांदायचं, नाही तर माहेराकडे जायचं. माहेराला जाऊन काही फायदा नव्हता ना. त्याच्यामुळे राणी दुर्गा आहे त्या परिस्थितीत दिवस काढत होती. फारसं घरी राहतच नव्हती ती सरळ आपलं काय वाट्याला येईल ते काम करत होती. सकाळची आणि संध्याकाळची कामं त्या दोघींनी आपोआप वाटून घेतली होती. आपली भाकर गुंडाळत होती, टोपलं उचलत होती, एक बिळा त्याच्यात टाकत होती आणि वावरात जाऊन बसवत होती. काम करणं हो न हो. आणि आजही तिनं तेच केलं. विष्णू दुपारचा घरी आला. भूक लागली होती, कुठेतरी कामाला गेला होता. तो हाक मारायला, राणी राणी, पण घरात कोणीच नाही. पाठीमागे जाऊन पाहिलं, राणी राणी घरात नाही. माडीवर जाऊन पाहिलं, राणी, वरही राणी नाही. शेजारी पाजारी गेली असेल म्हणून शेजारी पाजारी जाऊन पाहिलं, कोणाच्याही घरी नाही.
शेजार पाजारची जी माणसं घरी होती, बायका घरी होत्या, त्याही पाहायला आल्या की राणी गेली कुठं. मग वावरात तर जातच नाही ती, गेली तर दुर्गाच रानात वावरात जाते. आणि मग राणीचा शोध सुरू झाला. कुठे असेल, कुठे असेल, कुठे असेल, इथे तिथे 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 तिथे. फार उशिरा कोणाच्या तरी लक्षात आलं की विहिरीत तरी पहा. आणि कोणीतरी वाकून पाहिलं तर राणीचा मुर्दा तरंगात असलेला. सगळ्या हालचाली केल्या गेल्या. तिला वर काढलं, पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस आले. पोलीस स्टेशन काय 2 किलोमीटरवर पोलीस स्टेशन. आले पोलिसांनी पंचनामा केला. पण असं कळलं की विष्णूला दुसरी बायको आहे आणि ती घरी नाही. मग तिला बोलवा. म्हणून मग वावरातून दुर्गाला बोलावलं. दुर्गाही आली. पोलिसांनी विचारलं की बाई, ही बाई अर्धवट जळालेली दिसते, हे तुम्हाला माहित आहे का, ही जळालेली? ती म्हणे नाही मला काय माहिती आहे, मी धुणं केला, भाकर गुंडाळली, टोपलं उचललं आणि वावरात गेली. तिचं काय झालं असेल ते मला माहित नाही. आता काय पुरावा काढणार कुठून? पोलिसांनी तिचा पोस्टमार्टम करण्यासाठी मुर्दा गाडीत टाकला आणि घेऊन गेले. राणी पण संपलं. घरात एक तणाव दोघांमध्ये सुरू झाला. कोणी कोणाला बोलेना. खात पीत आता सगळंच काम दुर्गावर पडलं. खात पीत पण कोणी कोणाला बोलेना. आणि एक दिवस विष्णूनच तिला विचारलं, तेव्हा मायेची शपथ आहे, तेव्हा बापाची शपथ आहे, खरं सांग काय झालं होतं? आधी तर ती काही बोललीच नाही. मग ती फक्त एवढीच म्हणली की गेली उलथून जीवानं माह्या सवतीची सवत, पण म्या तिले मरायसाठी काहीच केलं नाही. तिचा पदर पेटला. ती मग अंगणात घरामागे येऊन इकडं तिकडं पळू लागली. मी काहीच केलं नाही. शेवटी तिनं विहिरीत उडी मारली. चंडाळणी. कमीत कमी कोणाला तरी आवाज द्यायचा होता ना. तो तिच्या अंगावर पाणी तरी टाकायचं होतं ना, वाचली असती. दुर्गा म्हणली कशाला, मेली तेच बरं झालं. मित्रांनो, कथा समजली. कशी वाटली कथा ते आपण कॉमेंट्स करून लिहिणारचा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब सुद्धा करा. आपला आभारी आहेच.